तर धुळे शहरासह परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास प्रचंड पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामध्ये मका, हरभरा तसंच कपाशी या पिकांना प्रचंड फटका बसलाय। पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात बसलाय। हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची ही चिंता वाढली आहे। या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाहीये। या नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। एकीकडे कपाशी असेल, दादर असेल, गहू असेल, हरभरा असेल इत्यादी पिकांवर आता मोठ्या प्रमाणात संकट ओढावलेलं आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहराच्या जवळ असलेल्या वरखेडी रस्त्यावर असलेल्या एका शेतामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी दादर हे पीक लावलेलं होतं। जवळपास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादरचं पीक या ठिकाणी लावलेलं होतं आणि आपण जर पाहिलं तर काल रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे हे संपूर्ण दादरचं पीक या ठिकाणी झोपून गेलं आहे। यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी हा काल रात्री जो झालेला मुसळधार पाऊस आहे याचा फटका आहे कुठेतरी बसताना या ठिकाणी दिसत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण नेमकं त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडनं तर काय सांगाल, काल रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, काय नेमकं आपल्या भावना आहेत? माझी धुळे शहरात शेती आहे, वरखेडी रोडला लागून आहे। साधारण 15 बिघेच्या आसपास आता आम्ही दादर पेरलेली होती। अगदी 15-1 दिवसानंतर याची कापणीची सुरुवात झाली असते, पण आज अशी परिस्थिती झाली की रात्री अचानक जो पाऊस आला त्याच्यातनं संपूर्ण चारा हा जमीनदोस्त झालेला आहे। आणि आता हा जर विकायची वेळ आली तर याला 2000-3000 रुपये बिगोटीच्या हिशोबाने सुद्धा कोणी घेणार नाही, कारण त्यांना कापण्याला मजुरी लागते, ते लेबर लागतो, त्याच्या हिशोबाने ते आमच्याकडे घ्यायलाच येणार नाही। आणि प्रत्येक वर्षाला आम्हाला असंच आमच्याशी धोका होतो शेतकऱ्याला, देव आमच्या नशिबालाच नाही आहे। आणि ज्यावेळेस मागच्या वर्षाला गहू पेरलेला होता त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीने गहू तोंडायच्या कापणीच्या वेळेस अचानक पाऊस पडला, गार पडली, त्यावेळेस आम्ही तर पीक विमा उतरवलेला होता 1 रुपयाचा। तर 1 रुपयाचा इन्शुरन्स उतरवून सुद्धा त्याला ऑनलाईन कंप्लेंट करा सगळ्या केल्या, तरी आजपर्यंत 2 वर्ष झाले 1 रुपया आम्हाला मिळाला नाही।